रामतनु पदवी. अखंड रामनामाने शांताबाईच्या रोमरोमात रामच भिनून गेला. तिची काया वाचा मन सगळं राममय झालं. त्यामुळे प्रसन्न होऊन श्री शंकरांनी तिचं नाव रामतनु ठेवलं. त्याचा उल्लेख श्री सद्गुरूंच्या दिनांक 20 मार्च 1940च्या भाषणात आला आहे. रामकुंडाचे वरदान. एके दिवशी रामतनु श्री सद्गुरूंना म्हणाल्या, महाराज, काल घरी काम करता करता मला एकदम गुंगी आल्यासारखं झालं आणि सर्व अंग जड बनलं. सद्गुरू उत्तरले, बाळ, काल मी तुझी चैतन्य शक्ती रावळत नेली होती. रामतनु जरा रागानेच उद्गारल्या, मग देवा, कायमचीच का नाही नेलीत? सद्गुरू म्हणाले, बाळ, तू घरचे जारचे हिसके फार खातेस, त्यामुळे मलाही बंधन होतं. तुझी काळजी व्हावी लागते. तू संसार बंधन तोडून अखंड होमसाधना करू लागलीस की मी मोकळा झालो. माझ्यावरची जबाबदारी सुटली. म्हणून मी तुला गोडी लागावी या हेतूने प्रयोग म्हणून काल तुझी शक्ती देवळात नेली होती. तू संसार बंधनातून लवकर मोकळी हो. अखंड होमसाधना चालू राहिली पाहिजे. शंकर तुला सिद्धी देण्याकरता फार उतावळी झाले आहेत. रामतनु म्हणाल्या, देवा, उद्यापासून करते. आज मी घरी जाणार. देवा, मी होमकुंडाजवळ रात्रंदिवस सारखं बसू का ते सांगा. सद्गुरू उत्तरले, तुझा अंमल म्हणजे अधिकार उत्तम आहे, योग्य आहे. पण धंदा रोजगार पटापट आटप आणि अखंड होम साधना कर. सूर्यप्रकाश मावळेपर्यंत बैस. तुझ्या कुंडाची महती वाढली पाहिजे. त्याचं तेज कधी कमी होता कामा नये. त्याचं नाव रामकुंड असं ठेव. ती परमेश्वराची सर्वसाक्षी प्रेरक शक्ती आहे. त्याचा प्रसाद सर्वांच्या उपयोगी पडणार आहे. त्याच्या उदीने अनेकांची दुःखे दुरिते दूर होणार आहेत. पण तिचा उपयोग सांभाळून डोळसपणानेच केला पाहिजे. भलत्या सलत्याला, श्रद्धा नसेल त्याला, जरूर नसेल त्याला देऊन उपयोगी नाही. पण ते सर्व तुला मागाहून सांगेन. सध्या तू अखंड होमसाधना वाढव. ध्यान धारणा तीव्र कर. समाधीत निमग्न रहा. घरची व्यवस्था. रामतनु म्हणाल्या, महाराज, मी संसाराची सर्व बंधनं तोडली. कुटुंबाची जबाबदारीही त्यांच्यावरच सोपवली. पण देवाच्या सेवेला, प्रश्न विचारायला वगैरे कोणीतरी येणार. त्यांची उठाबस झाली पाहिजे. देवाचा रोजचा नैवेद्य झाला पाहिजे. पूजेची तयारी झाली पाहिजे. ते काम मी कोणावर सोपवू? ती सर्व जबाबदारी माझीच आहे आणि ती मला पार पाडलीच पाहिजे. त्यामुळे उपासनेत थोडा खोळंबा होईल, पण त्याला इलाज नाही. तरी तेवढी अनुमती असावी. सद्गुरू म्हणाले, तुला एक दासी ठेव काम करायला. रामतनु म्हणाल्या, देवा, कोणती दासी? सद्गुरू म्हणाले, तुझ्या मोठ्या भावजईला बोलाव. रामतनु म्हणाल्या, देवा, काय सांगता हे? ती माझ्या आईसारखी. तिला माझं दास्य करायला सांगू? सद्गुरूंचं उत्तर आलं, बाळ, श्रीकृष्णाने नाही का अर्जुनाचे घोडे धुतले, त्याचं सारथ्य केलं? त्याला कुठे कमीपणा आला? तसं तुझं मायेने काम करण्यात तिला कसला येणार कमीपणा? तू काहीही मनात आणू नकोस. तिला जरूर बोलाव. माझी खात्री आहे ती आपुलकीने तुझं सर्व काम करील. तिचा नवरा गेलाय. तिलाही काळदोष आहे. तो देवसेवेने घालवला पाहिजे. म्हणून तिला बोलावंच. त्याप्रमाणे रामतनूंनी सर्व मंडळींना भेटून येण्याकरता म्हणून ठाण्याला गेल्या असता आपल्या मोठ्या भावजईला श्रीमती सरस्वती वहिनींना सर्व हकीकत सांगितली आणि त्यांची संमती मिळताच त्यांना घेऊनच परत तुर्भे गाठलं. सरस्वती वहिनींनी तुर्भ्याला येताच घराची सर्व जबाबदारी आपल्या अंगावर घेतली आणि रामतनूंना सर्व कामांतून पूर्ण मोकळं केलं. त्या श्री रामतनूंच्या कामाबरोबरच देवसेवाही मनोभावे करू लागल्या. रामतनूंनी त्यांना व देवळात येऊन बसणाऱ्या दुसऱ्याही सर्व साक्षर बायकांना वहीवर श्रीराम नाम लिहिण्याचं काम दिलं. बागेत प्रस्थान. देवाने दिलेली मुदत भरत आली. घरची सर्व व्यवस्था झालीच होती. रामतनु पूर्ण निश्चिंत झाल्या. आता बागेत गेल्यावर दिवस रात्रीचा सर्व व्यवहार कसा पार पाडायचा याचा विचार सुरू झाला. सद्गुरूंनी सर्व नियम घालून दिले. आत बाहेरच्या सर्व मर्यादा बांधून दिल्या आणि आचरणाचे स्वरूप आखून दिले. गाभाऱ्याचे, होमकुंडाचं पावित्र्य कटाक्षाने टिकवण्याचं बजावून सांगितलं. रामतनूंनी विचारलं, महाराज, इतर दिवसांचं ठीक आहे, पण मी विटाळशी झाले तर काय करू?
4 दिवस कुठे राहू आणि गाभाऱ्याची कुंडाची व्यवस्था काय करू? महाराज उत्तरले, बाळ, तू पूर्ण काशी बनून गेली आहेस. विटाळाची बाधा तुझी गंगेला मिळाली. पण रूढ आचार म्हणून तू 4 दिवस गाभाऱ्याच्या बाहेर बसत जा. 4 दिवस गाभाऱ्यातील पूजा अर्चा आणि होमकुंडातील अग्नी कुणीतरी शुचिरभूतपणे सांभाळावा. तू लवकरच सर्व शारीरिक दोषांतूनही मुक्त होणार आहेस. काही काळजी करू नकोस. याप्रमाणे सर्व निर्वानिरव आणि आखणी झाल्यावर रामतनूंनी शनिवार दिनांक 23 मार्च 1940 रोजी सर्वांना प्रसन्नतेने भेटून मोहाचे सर्व बंध तोडून देशमुख महाराज गेल्यापासून बरोबर 7 वर्षांनी कायमची राहण्याकरिता बागेत आनंद भुवनात पाऊल ठेवले. त्या दिवशी होळी पौर्णिमा होती.